परतवाड़ा से संचालित निजी ट्रेवल्स की गतिविधियों को लेकर एक निजी ट्रेवल्स के संचालक राजेश भोंडे ने अपने प्रतिस्पर्धी ट्रेवल्स संचालक सहित परिवहन विभाग पर अन्याय किए जाने का आरोप लगाते हुए आमरण अनशन शुरू किया है। परतवाड़ा बस स्थानक के सामने शुरू किए गए इस अनशन को लेकर अनशनकर्ता राजेश भोंडे ने संबंधित विभाग सहित जिले के आला मंत्रियों को दिए लिखित हलफनामे में अपनी 13 मांगे रखी है। मांगे पूरे नहीं होने तक आमरण अनशन जारी रखने की चेतावनी दी है। भोंडे के अनशन का आज दूसरा दिन है। इस अनशन को लेकर जिले भर के ट्रैवल्स जगत में विभिन्न चर्चाएं जारी है। इसके पूर्व भी यहाँ जारी ट्रैवल्स गतिविधियों पर अनशनकर्ता भोंडे द्वारा आपत्ति ली गई थी। उस समय परतवाड़ा बस स्टैंड परिसर में विवाद भी हुआ था। गाड़ियों की तोड़फोड़ जैसी घटना भी हो चुकी है। इस विषय को लेकर शहर भर में विभिन्न प्रतिक्रिया और चर्चाएं जारी है। शेतकरी असून शेतीचा जोडधंदा म्हणून मी ट्रॅव्हलचा उद्योग चालू केलेला आहे आणि मी परिवहन आयुक्त मुंबईमधून स्टेज कॅरेजचे परवाने चालवत आहे। त्या स्टेज कॅरेज परवान्यामध्ये आयुक्त कार्यालयामधून माझ्यासोबत थोडंसं षडयंत्र केले गेलेलं आहे। तिथं 4 महिन्याची टीपी परमिट्स चालू असताना फक्त माझ्यासाठी आयुक्त कार्यालय साहेबांनी पाटील साहेबांनी माझ्यासाठीच कायदा बनवला आणि 4 महिन्याच्या टीपीमधून 1 महिन्याच्या टीपीचे प्रावधान माझ्यासाठी केले आणि माझ्याकडून स्टॅम्पवर लिहून घेतले की बाबा लोड फॅक्टरने तुम्ही टॅक्स भरावा। मी 1 महिन्याचे जानेवारी महिन्याचा आणि फेब्रुवारी महिन्याचे 2 महिन्याचे 40 दिवसाचा टॅक्स माझ्याकडून परिवहन आयुक्त कार्यालयाने पाटील साहेब यांनी 9.5 लाख रुपये 9 गाड्यांचा टॅक्स भरून घेतला। त्यानंतर मार्च महिन्यात 12/3/2021 मध्ये प्रादेशिक परिवहन अमरावती गीते साहेब यांनी पत्र काढले की तुम्हाला एमपीचा काउंटर साईन नसल्यामुळे तुम्ही गाड्या चालू शकत नाही। त्याच्या अनुषंगाने मी माझ्या गाड्या माझ्या प्लॅटवर उभ्या करून दिलेल्या आहे 9 गाड्या आणि 2 बसेस माझ्या पक्क्या परमिटच्या चालू आहे। अमरावती आणि अकोला असे माझ्याकडे 4 परमिट आहे। त्यामध्ये त्या 2 बसेस चालू असताना परतवाड़ा येथील आमचे प्रतिस्पर्धी दुर्गाशंकर अग्रवाल, घनश्याम अग्रवाल, सोमेश अग्रवाल यांच्या गाड्या बसेस विनापरवाना बसेसचा खूप त्रास झालेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांचे जे एजंट आहे प्रवीण तोंडगावकर बस दलाल आहे तो आपला कमिशन एजंट त्याच्याकडे 10-12 व्यक्ती असे आहे की ते काही करू शकतात। त्यांच्यामुळे भी मला खूप त्रास असल्यामुळे मी अनशनला बसलेलो आहे। आमरण उपोषणाचा माझा दूसरा दिवस लागलेला आहे आता आणि प्रशासनाने शासनाने प्रशासनाने 13 मागण्या ठेवलेल्या आहेत। जयकुमार गिया के साथ पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाड़ा।